धारवाडा पुनर्वसितांच्या सामाजिक भूखंडासाठी वंचितचे धरणे आंदोलन। जिल्हा महासचिव सागर भावते यांची आक्रमक भूमिका। तिवसा तालुक्यातील धारवाडा येथील पुनर्वसित बौद्ध बांधवांना सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हा महासचिव सागर भावते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। तिवसा तालुक्यातील धारवाडा दुर्गवाडा येथे पुनर्वसित बौद्ध बांधवांची वस्ती आहे, परंतु महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी तथा इतर सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध बांधवांची गैरसोय होत आहे व जागेच्या अभावी धारवाडा येथे कार्यक्रम घेण्यास अडचण निर्माण होते। सदर जागेची मागणीकरिता गावातील महिला व युवकांनी मंडळाच्या वतीने जिल्हा पुनर्वसन प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली, परंतु शासनाने त्यांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केल्याने वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली शेकडो पुनर्वसितांनी आज 4000 चौरस फूट सामाजिक भूखंडाची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दण आणून सोडला। पुनर्वसन कायद्यातील तरतुदीनुसार पुनर्वसितांना धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता भूखंड उपलब्ध करून देणं गरजेचं असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी बौद्ध बांधवांच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असून 15 वर्षापासून तिवसा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी फक्त पुनर्वसितांच्या प्रश्नाचं भांडवल केल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भावते यांनी केला आहे। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे विजयकुमार चोरपगार, विद्वत्त सभाचे सिद्धार्थ भोजने, वंचित बहुजन आघाडीचे बाबाराव गायकवाड, आनंदराव इंगळे, राहुल मेश्राम, प्रवक्ता पिल्लेवान, विजय डोंगरे, शैलेश बागळे, रोशन गजबिये, विनय बांबोळे, रीना गजबिये, अजय रामटेके, अजय तायडे, सचिन जोगे, अमिल जवंजाळ, विनोद खाकसे, विनोद खोब्रागडे, प्रवीण काळे, सागर काळे, संदीप काळे, अवधूत बनसोड, देवानंद काळे, मंगेश काळे, निखिल बनसोड, साधना काळे, शीला बनसोड, माया काळे, भाग्यश्री काळे, अर्चना काळे यांच्यासह पुनर्वसित बांधव वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। सागर भावते, वंचित बहुजन युवा आघाडी, जिल्हा महासचिव, अमरावती। गेल्या अनेक वर्षापासून तिवसा तालुक्यातील धारवाडा दुर्गवाडा येथील पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे। फक्त त्यांना जागा मिळाली, घर मिळालं, परंतु अद्यापही सामाजिक धार्मिक कार्यक्रम करण्याकरिता जागा मिळाली नाही। धारवाडा येथील पुनर्वसितांना, तेथील हिंदू बांधवांना त्यांचे उत्सव साजरे करण्यासाठी जागा आहे, परंतु बौद्ध बांधवांना अद्यापही 3 वर्षापासून जागा मिळाली नाही। गेल्या 4 वर्षापासून धारवाडा येथील बौद्ध बांधव पाण्या पावसामध्ये खुल्या जागेवर आपले उपासना करतात, धार्मिक कार्यक्रम करतात। गेल्या 3 वर्षाआधी तेथे मोठा धार्मिक दंगा होऊन प्रशासनाने लावलेला पंचशील ध्वज काढला होता, परंतु तेव्हापासून कुठलीही कार्यवाही प्रशासनाच्या वतीने करण्यात आली नाही। आमचा आरोप असा आहे की स्थानिक आमदार यशोमती ठाकूर यांचं धारवाडा पुनर्वसनाकडे, तिथल्या सुविधेकडे आणि या बौद्ध बांधवांच्या सामाजिक भूखंडाकडे मोठं दुर्लक्ष होत आहे। त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला आवाहन करतो आहोत, तिथल्या लोकप्रतिनिधीला आवाहन करतो आहोत की बौद्ध बांधवांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये। ज्याप्रमाणे जिल्ह्यात इतर ठिकाणी धार्मिक दंगली झाल्या, ती वेळ धारवाडा येथील बांधवांवर येऊ नये यासाठी सदनशीर मार्गाने सामाजिक कामाकरता धारवाडा येथील पुनर्वसितांना भूखंड उपलब्ध करून द्यावा हीच आमची मागणी आहे।